फायनली सिद्धीच्या फायनल एक्झाम जे आहे ते संपलेले आहेत आणि तिला सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही निवांत हॉलमध्ये झोपतो, कारण की संध्याकाळी हॉलमध्ये झोपलं की मग किती वेळ टीव्ही बघता येते आणि सकाळी देखील निवांत उठता येतं. मग सकाळी कपड्यांच्या घड्या घातल्या, आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाकाला लागले. तर आज स्वयंपाकामध्ये होता आलू पराठा. स्वयंपाक झाला आणि मग नंतर जेवायला बसले तर रिद्धी जी आहे ते माझ्या ताटात जेवत होती. तिला काय माहित नाही दही खूप आवडतं. मग तिचं आवरलं आणि थोडा वेळ तिला बाहेर फिरायला घेऊन गेले, पण ती काय शांत खेळते का आणि तिच्यासोबत दुसऱ्यांना देखील मस्ती सुचते. मग थोडा वेळ बाहेर खेळायच्या नंतर मी तिला घरात घेऊन आले आणि ह्या सीझनचं पहिलं टरबूज म्हणजे आम्ही आणलं होतं घरात, ते मी कट केलं आणि इतकं छान निघालं ते आणि खूप गोड होतं. ते सगळ्यांनी मिळून खाल्लं. आणि मग नंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये इथं डाळ, बट्टी, पापड, रायता असं काही बनवलं होतं. तर रिद्धी जी आहे ते झोपायचे नाटकं चालले होते. ती असं आम्हाला दाखवत होती की मी झोपले, पण ती काय झोपली नव्हती. तिचे नखरे बघू शकता तुम्ही इथे. 5 मिनिटात लगेच झोप झाली, उठली आणि अभ्यासाला लागली, जसे की हिला MPSC UPSCची एक्झाम द्यायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात लवकर पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि मी लवकरच पुढचा व्लॉग देखील टाकेल.